तर आज आहे की नाही, सकाळ सकाळी असं काय कांड होईल असं वाटलंच नव्हतं. तर ना सकाळ सकाळचं काय झालं, मस्तपैकी ना माझा स्वयंपाकी झाला होता आणि पिलूला काय टिफिन नसल्यामुळं थोडंसं मी भजी बनवत होते. का तर आता टिफिन नाही द्यायचा, त्याच्यामुळं मी भजी बनवून घेत होते. तो खाईल आणि बरोबर 10:30च्या अगोदर थोडंसं खाल्ला की नाही तर तो जाईल, म्हणून थोडेसे पापड आणि पापड तळून घेतले होते. आणि टिफिन पण म्हणजे टिफिन नाही न्यायचं म्हणून भजे बनवत होते मी. आणि त्याचं असं असतं की मला नाचणीचं पापड दे, एकदा नाचणीचं लागतं एकदा शाबूचं लागतं, मग त्याच्यासाठी सगळे तळून ठेवावं लागतात. तर मग सकाळ सकाळचं ते तळून हे घेतलं तरी मला वाटते 9:30च्या आसपास म्हणजे सगळं झालं होतं, माझं काम आवरलं होतं, फक्त कपडे ते धुवायचं राहिलं होतं. मग आता म्हणलं चला काम आवरले तर भजी बनवून घेऊया. जे आमच्या तिकडं म्हसवडच्या तिकडं, म्हणजे तुम्ही जर म्हसवडच्या आसपासचा असाल ना तर तुम्हाला माहीत असेल कांदा भजी तिकडं किती छान मिळतात. म्हसवडला बुधवारचा बाजार असतो तिकडचा आणि खूप छान. आणि सगळ्यात जास्त फेमस असणारं म्हसवड म्हणजे ते खज्यासाठी. कुणाकुणाला माहीत आहे तिकडचा खज्जा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आज सकाळ सकाळची म्हणजे आम्ही भजी बनवायला घेतले होते. तर म्हणलं आता पिलू पण खाऊन जाईल आणि तोंडाला पण चव नाही, म्हणून चला म्हणलं बनवूया. तर असंच खायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही बनवायला घेतलं मी. आणि बनवून वगैरे मी पटापटा घ्यायची माझी तयारी चालू होती. कांदा वगैरे कापून हे ते घेतलं आणि पिलू खेळत होता. मला असं वाटलं पण नाही की पिलूकडून हे कांड होईल असं किंवा काय. एकदम शांत असं इथं टी व्ही बघत बसला होता खुर्चीवर. मी त्याला टी व्ही लावून दिली होती आणि अचानकच कसं काय हे झालं ते मला पण काय कळलं नाही. तर आता तुम्हाला सांगू का, ही जी कढई आहे की नाही मी आता तुम्हाला दाखवते बघा, जी वरती मी ठेवली स्टीलची, पहिल्यांदा तुम्हाला दिसली असेल. ती कढई घ्यायची ना, माझं तिच्याविषयीची एक स्टोरी आहे तुम्हाला सांगते. तर ती कढई घ्यायची होती की नाही, मी सारखे डीमार्टला गेले की नाही, ज्यावेळेस ती वरती आपण दुसऱ्या सेक्शनला जातो जिथे किचनच्या सगळ्या साहित्य वस्तू गोष्टी असतात, त्या सेक्शनला गेलं का नाही मला सारखी इच्छा व्हायची त्या कढईची. याच्यापेक्षा छोट्या कढया होत्या 1.5 लिटरच्या 1 लिटरच्या अशा, पण त्या जाडजूड आणि किंमत खूप होती त्यांची. आणि मला वाटायचं मी कधी घेईन अशी कढई. खूप दिवस माझी इच्छा होती मी कधी घेईन अशी कढई, का तर मला ती खूप कढई आवडायची आणि छान पण दिसते. कारण माझ्या ही कढई आहेत ना, माझी लग्नातली भांडी इकडे जास्त नाही आणली आणि ह्या जुन्या कढई आहेत त्यामुळं काळ्या वगैरे झाल्या. तर प्रत्येकाला वाटतं आपल्या किचनमध्ये छान भांडे असावे, ते प्रत्येक गृहिणीला वाटतं. तसं मला पण वाटायचं, म्हणून हे बघा ही कढई आणलेली आहे. कशी वाटते मला नक्की सांगा, मस्त आहे की नाही, आणि हिची किंमत किती असेल तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर ही 2 लिटरच्या आसपास आहे आणि छान वाटत होती. तर आता पिलूनं काय केलं माहिती आहे का, कांड ही बॉटलच फोडून टाकली काचेची. पहिलीवाली पण त्याने फ्रीजमध्ये एक ठेवली आणि ती बर्फ झालं त्यानं डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवली. फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण नाही फुटत, पण फ्रीझरमधच्या वरच्या कप्प्यात ठेवली ना तर ती तडकली आणि ती गेली. आता ही दुसरी आहे, तर ह्या दुसरीचं पण त्यानं असाच कारभार केला. बॉटल इथं खुर्ची बसला होता आणि मशीनवर त्याची बॅग बॉटल सगळं होतं. टिफिन देत नाही त्यामुळं टिफिनची बॅग देणं हे म्हणजे काही गरजच नाही, टिफिन देत नाही त्यामुळे टिफिनची बॅग मोकळ्यातच वागवायला देणं. त्याच्यामुळे मी काय करते, बॉटल त्याची बॅगमध्ये देते टाकून. आणि स्टीलची बॉटल आहे. आता तुम्ही म्हणाल की लहान बाळाला एवढ्या काचेची बॉटल का देतात, स्टीलची बॉटल आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता प्लास्टिकच्या बॉटल कोणीही वापरत नाही. प्रत्येक जणाला माहिती आहे की प्लास्टिक किती हानिकारक आहे, त्याच्यामुळे प्लास्टिकची बॉटल नाही वापरत कोण. स्टीलची पण आहे त्याच्याजवळ, परंतु त्याच्या पप्पांनी त्याला खूप हौसनं आणली होती ती बॉटल. मला वाटते 1.5-2 महिने झाले आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा त्याला 2 बॉटल आणल्या होत्या त्यातली पहिली पण अशीच फुटली. ते थोडंसं कसं तरी मी आता म्हणजे ते घालवलं असं तसं बाबा चुकून फुटले किंवा काय. परंतु आता ही दुसरी फुटलेली अजून त्यांना माहीत नाही, संध्याकाळी आले ना ते तर मोठं जोरात वांदं होणार आहे. आता काय होते काय माहिती, बघू. पण त्याच्याकडून कशी पडली मलाच माहीत नाही. आणि तो एकदम शांत बसला, मम्मा चुकून झालं मी नाही काय केलं. पण आता इलाच नाही, फुटली आता त्याचा काही उपयोगच नाही ना. मी झाकण वगैरे आणि ती कवर काढून घेतला आणि बाकीच्या काचा वगैरे तिकडे टाकून दिल्या, म्हणजे आले तरी त्यांना पटकन दिसणार नाही आल्या म्हणजे, किंवा चिडचिड करणार नाहीत. परत सांगायचं थोडा शांत झाले, पाणी वगैरे पिऊन चहा पाणी झालं का मग संध्याकाळी सांगायचं, पण तोपर्यंत तरी थोडंफार. आणि असं कांड झालं तुम्ही पटकन सांगता का नाही तुमच्या मिस्टरांना नक्की सांगा. तर आता हे सगळंजण झालं होतं माझं सगळं काम आणि आता आवरून वगैरे किचन कट्टाही पुसून ते घेतलं. आणि त्याच्यानंतर पिलूला अनारसे खायचे आहेत म्हणून तांदूळ ना कोलमचा मी जाऊन घेऊन आले. आम्ही इंद्रायणीचा खातो घरी बिना पॉलिशचा, पण आता हे जास्त चिकट तांदळाचे अनारसे येत नाहीत म्हणून मी जाऊन खाली अर्धा किलो तांदूळ घेऊन आली. आणि त्याच्यानंतर मग आता ते छान धुतले स्वच्छ 2-3 वेळा आणि मग आता भिजत घालून ठेवते बघा मस्तपैकी. आता ह्याला 3 दिवस भिजवत ठेवायचं असतं. तर मी तुम्हाला याच्या पुढचे पण त्याचे व्हिडिओ शेअर करेनच. तर बघू आता कसं होतात कसं नाही आपले अनारसे. तर त्याच्यानंतर आता खूप दिवस झालं ना मी गार्डनचं एक पण असं व्हिडिओ वगैरे काय टाकलं नाही. आणि मूळ म्हणजे मला जायलाच वेळ भेटत नाही, कारण 10 वाजेपर्यंत सगळे कामावरायची आणि 10:30 वाजता तिथं पिलूला घेऊन गेलं तरी 10:45 वाजता स्कॅन करूच. तर काय एकच आपला मुलगा आहे का सांगा.
खूप जास्त मुलं असतात आणि स्कॅन वगैरे करूस तर नंबर येऊस तर 11:45 तिथं स्कूलमध्ये वाजतात मला चालत येऊस तोपर्यंत, किंवा एखादं भेटलं कोणतर बोलत वगैरे येऊस तर 11 पकडून चला. 11 झाल्यानंतर येऊन थोडंफार घरातलं जे काय राहिलेलं असतं फरशी वगैरे पुसूस तोपर्यंत 12 वाजतात ते, आणि 12ला तर लगेच शाळा सुटते. कारण आता पहिले 1-2 आठवडे नवीन नवीन मुलं असतात आणि खूप रडतात. त्याच्यामुळं शाळेचं टायमिंग त्यांनी एक तास, अर्धा तास असं वाढवायचं. पहिल्या आठवड्यात त्यांनी 1 तासाचं ठेवलं होतं, आता 1.5 तासाचं आहे. पुढच्या आठवड्यात 2 तासाचं आहे, म्हणजे 11:30. त्यानंतर आता 12च होतं ह्या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात 12:30 आहे. असं टायमिंग त्यांनी अर्धा तासानं वाढवलं आहे. त्यामुळे आता थोडंसं एकदा सुरळीत म्हणजे सेट होऊस तर सगळी मुलं वगैरे, तोपर्यंत हे असंच चालणार. आणि तोपर्यंत तर पिलूचं टाईम होतं पाणी वगैरे घालूस तर झाडांना. पिलूचा टाईम झाला मग मी पिलूला घेऊन आले येताना. चालायला पण तो थोडासा नानून करतो, मग उचलून घ्यावा लागतो. तर आता ही साडी कशी वाटते मला नक्की सांगा. तर ही साडी आहे ना मी माझ्या मम्मीला घेतली होती. त्या दिवशी जाताना तिनं काही घातली नव्हती, म्हणली नको मी नाही घालत, पिको फॉल केल्यानंतर घालते. तर कशी वाटते मला नक्की सांगा. मला तर खूप आवडली ती, मला कलर पण छान वाटतो आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, आता हे आम्ही पार्सल मागवले आणि पिलू आमचा याचा यूज नाही करणार असं होणारच नाही. आता हे बघून तर त्याला दररोजच सरबत करायचा असतो, दररोजच आंब्याचा रस करायचा असतो का, तर त्यामध्ये हे क्यूब टाकायला भेटतात. त्यामुळं तर तुम्हाला जर हे हवं असेल ना प्रॉडक्ट तर लिंक मला टाईप करा, तुम्हाला मी लिंक याची देईन. आणि साडी एकदम खास वाटत होती म्हणून मी घालून बघितली होती. कशी वाटते मला नक्की सांगा तुम्ही. याची किंमत किती असेल ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि याचे गोंडे जे होते ना त्याच्या तर मी प्रेमातच पडली होती, खूप छान असे गोंडे होते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.